हेलो थोड़ा सा नॉर्मल भेज दे। रूप पाहतानो चणी रूप पाहतानो सुंदर ते भान उभे विचेवनी कर कथा बली देवनिया देवनिया कर कथा बली देवनिया
तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल
हरी हरी आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालना हरिचंद्र पांडवाचा सहकारी पांडवाचा सहकारी राजा हुनी केले दुरी राजा हुनी केले दुरी हरिचंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी तुका मनी उगीच राहावे जे जे होईल ते सहज पहावे किंवा तुका मनी उगीच राहा जे जे होईल ते सहज पहा हरिचंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी महायोग पीठे तटे भीमरक्का वरम पुंडलीकाय दातुं मुनिन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करुपथ मन मान पाण्डुरङ्ग करुपथ मन मान पाण्डुरङ्ग हरे एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासे आपुलेया वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती रजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी मज पामरा पायीची वाहन पायीची देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी प्रस्तुत प्राप्त असेल सेवे करता प्रतिपादित केलेला अभंग
आणि खऱ्या अर्थानं प्रसंगाचा विचार करून सेवेला घेतलेला अभंग आहे. वैराग्याचा मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत पुतळा अष्टादश संतांपैकी महान वैराग्य त्यांच्या अंतःकरणामध्ये निवासस्थानी होतं. ज्यांच्या अंतःकरणामध्ये आसराच वैराग्यानं घेतला आणि त्यांनी जगाला आधार दिला असे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असो. या अभंगामध्ये देवाची सत्ता सांगतायत, देवाची सत्ता सांगतायत. इथं आल्याच्या नंतर एक 5-10 मिनिटामध्ये 10-20 मिनिटामध्ये मला जे काही ऐकायला मिळालं, डॉक्टरांनी फोनवर सांगितलं होतं आणि थोडस त्यांच्या बाबांचं चरित्र मला त्यांनी व्हॉट्सअप केलं, मी ते वाचलं. इथं आल्याच्या नंतर कागद माझ्या पुढे ठेवला आणि थोडीशी पूर्वपीठिका सांगितली, त्यांच्या समस्त कुटुंबाचा थोडासा परिचय करून दिला, अण्णांच्या जीवनचरित्राचा थोडासा परिचय करून दिला. आणि ते बोलत असताना त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या बापाविषयीचं किती प्रेम आहे, अण्णांविषयीचा किती आदर आहे, किती आपुलकी आहे, किती तळमळ आहे हे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवत होतं. एकंदरीत या सगळ्या विषयाचा विचार करून सेवेकरता हा अभंग घेतलेला आहे. या अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला जडमूड जीवाला एक धडा शिकवतायत, एक सुंदर असं मार्गदर्शन करतायत. आणि भगवंताची किती मोठी सत्ता आहे, ती सत्ता निर्भीडपणे आणि सुंदर अशी उदाहरणं देऊन तुम्हाला जडमूड जीवाला जाग करण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे प्रियाल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. शिवा किन्निमित्त आहे सर्वांना ज्ञात, परंतु क्रमश वस्तूचं क्रमशाक्रमण करणं जसं क्रमप्राप्त असतं तद्वत सेवा किन्निमित्ताने आहे हे परिहारात्मक सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय ब्रह्मीभूत ब्रह्मनिष्ठ रामदास गिना चौगुले कृपा अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आहे. समस्त चौगुले परिवाराच्या विनंतीला मान देऊन आणि जास्तीत जास्त वेळा ज्यांनी फोन केला आणि कार्यक्रमाची आठवण करून दिली आणि आग्रहानं हातानं सेवा घेतली ते आमचे हे पवार बाबा पवार. तसा त्यांचा फारच हट्ट असतो, फार आग्रह असतो त्यांचा. नाहीतरी नाशिवंत संसारामध्ये आग्रह करण्यापेक्षा शाश्वत परमार्थ करत असताना आग्रह आणि हट्ट त्या ठिकाणी हक्क वापरला पाहिजे. त्यांच्या विनंतीचा आदर राखून तुम्हा सर्व श्रद्धावान भाविक भक्ताची सेवा करण्याची संधी लाभली. निमित्त अण्णांचं पुण्यस्मरण आहे. काय बोलावं त्यांच्याविषयी. खऱ्या अर्थानं जगाच्या पाठी 2च जागा अशा आहेत की त्यांच्याविषयी बोलताच येत नाही. बोलणारा कितीही मोठा असू द्या, किती ज्ञानी असू द्या, जगाच्या पाठीवर ज्ञानाच्या बाबतीत त्याचा प्रथम क्रमांक लागू द्या, परंतु त्याला सुद्धा परिपूर्णपणे समाजाच्या पुढे 2 नाती सांगता येत नाहीत. ती नाती म्हणजे आई आणि बाप आहे. आणि अण्णांचं जीवन तर 100% परोपकारी जीवन होतं, पारमार्थिक जीवन होतं, साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचं जीवन होतं. शरीर यष्टीला योगासनाला जास्त महत्व देणारा हा महात्मा होता. ताणिल्याची तहान जाणणारा हा महात्मा होता. भुकेल्याची भूक जाणणारा हा महात्मा होता. वैराग्याचा मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत पुतळा श्रीमंत संत तुकोबारायांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं जात असताना त्या पालखीतल्या वारकऱ्यांना अन्नदान करणारा हा महात्मा होता. गरजूवंतांची गरज भागवणारा हा जाणता माणूस होता. काय बोलावं यांच्याविषयी.
ते आयुर्वेदिक क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, व्यावहारिक क्षेत्र असो अथवा प्रपंचातला कुठलाही विषय असो, प्रत्येकाला स्वतःच्या लेकराप्रमाणे जीव लावणारा हा महात्मा होता. आणि खरं सांगू का, अशाच माणसांना आयुष्य कमी असतंय. अशाच माणसांना आयुष्य कमी असतंय. त्याच्याकरता इतिहास वाचा, संत वाङ्मय वाचा. इतिहासामध्ये या देशातल्या मातीच्या कणाकणासाठी जे लढले, प्रत्येक जाती धर्मातल्या स्त्री पुरुषांकडे आपली लेकरं म्हणून ज्या देशभक्तांनी पाहिलं, स्वतःच्या संसाराचा विचार न करता, अरे स्वतःच्या घरात चूल पेटत नव्हती परंतु अनेक लोकांच्या चुली कधी विझून दिल्या नाहीत. स्वतःच्या घरामध्ये एक वेळेचं खायला अन्न मिळत नव्हतं परंतु बाकीच्याला कधी उपाशी राहू दिलं नाही. अरे अशीच माणसं कमी वयात निघून गेली. इतिहास साक्षीदार आहे, इतिहास साक्षीदार. राजा संत वाङ्मय साक्षीदार आहे. अण्णांचं जीवन तसं होतं आणि अर्ध्यावर जावं लागलं. ऍक्सिडेंट काय व्हावा, अण्णांच्या पायाला इजा काय व्हावी, त्याच्यातून सावरावा आणि हातामध्ये ती काठी टेकवीत सुद्धा व्यायाम करावा, योगासनं करावीत. योगासनाचं महत्व समाजाला लोकांना पटवून द्यावं आणि अनेकांसाठी धावत जावं. एवढं चांगलं काम केलं आणि शेवटी हृदयाचा झटका काय यावा. आमच्या डॉक्टरांनी सांगितलं मला आता, महाराज अनेकांना हृदयविकाराचा झटका आणला मी पाहिलं. आणि सेवा करत असताना, कार्यरत असताना मी स्वतः पंपिंग केलं. अर्धा तास पंपिंग केलं, घामाघूम झालो. आणि तशा लोकांना सुद्धा नवं जीवन मी दिलं. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. पण महाराज, माझ्याच बापाला मी वाचू शकलो नाही. तिथं आपली सत्ता उपयोगीला येत नाही. डॉक्टर नीतो मांडिकेंचा इतिहास सगळ्याला माहीत असेल. परिचयाचे डॉक्टर सांगतो, आपल्या दौंड परिसरातले सगळ्यात मोठे डॉक्टर, हृदयरोग तज्ञ डॉक्टर लोणकर. अनेकांना जीवन त्यांनी दिलं, अनेकांचं जीवन वाचवलं. परंतु अर्ध्या कासऱ्याच्या अंतरावर त्यांची आई आहे. हॉस्पिटल आणि त्यांचं घर जास्त अंतर नाही, फक्त रस्त्यामध्ये. इथं हॉस्पिटल आणि इथं घर आहे. रात्रंदिवस हॉस्पिटलमध्ये कार्यरत. अनेक गेलेल्या जीवाला वाचवण्याचं धरिष्ठ त्यांनी केलं आणि बऱ्यापैकी त्यांना त्यांच्या त्या सेवेमध्ये यश आलं. परंतु दुर्भाग्य, अर्ध्या कासऱ्याच्या अंतरावर असणारी जन्मदाती आई, तिला हृदयविकाराचा झटका आला. त्या आईला वाचवता आलं. कुठं राहिली आपली सत्ता, कुठं राहिलं आपलं ज्ञान, कुठं राहिलं आपलं विज्ञान. बऱ्याचदा मान्य करावं लागतंय, या सगळ्यांच्या पुढे एक सगळ्यात मोठी सत्ता आहे आणि त्या सत्तेचं नाव देव आहे. त्या सत्तेचं नाव देव आहे. मग कोण देव, कोण देव, कुठं आहे देव, कसला देव. बघा, ज्यावेळेस एखादा पुरुष असो स्त्री असो अन्न पाण्याने तरफडत असते, त्यांना गोडभर पाण्याची गरज असते, गाजभर भाकरीची गरज असते, महिन्याभराचा उपवासी, तशा वेळी त्याला आधार देणारा, गाजभर अन्न देणारा आणि गोडभर पाणी देणारा जेव्हा त्याला भेटतो ना, त्याच्याकरता तोच देव असतो. तोच देव. वेगळा देव कोणता आहे? डॉक्टर तुम्ही सांगितलं मी अर्धा तास पंपिंग केलं आणि नवीन लग्न झालेल्या एका तरुणाला वाचवलं. तुम्ही त्यावेळेस डॉक्टर नव्हता, तुम्ही त्यावेळेस गजानन चौगुले नव्हता, तर तुम्ही त्यावेळेस त्या पेशंटसाठी देव होता. तुम्ही देव होता, तुम्ही देव. हीच देवाची सत्ता. कुणाच्या रूपानं तोही सांगता येत नाही. ही सत्ता त्याची आहे आणि बऱ्याचदा त्याच्या सत्तेपुढे कुणाचं काय चालत नाही. डॉक्टरी हा विलाज असतो आणि ईश्वरी ही सत्ता असते. बऱ्याचदा डॉक्टरला विलाजाला सुद्धा त्या सत्तेपुढं नाविलाज होतो. सत्तेपुढं आणि तिथं शरणांगती पत्करावी लागतील, म्हणावं लागतं, देवा तू जसं ठरवशील तसं.
डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा ज्यावेळेस क्रिटिकल परिस्थिती येते त्यावेळेस तुमचं विज्ञान, तुमचा प्रयत्न, तुमचं सगळं यश, तुमची सगळी सर्टिफिकेट, तुमचा अनुभव तुम्ही बाजूला ठेवता आणि हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या फोटोच्या पुढे हात जोडता आणि सांगता देवा प्रयत्न मी करतो पण यश द्यायचे तुझ्या हातात आहे रे, माझ्या हातात नाही. हे मान्य करावं लागतं, हे मान्य करावं लागतं. त्या सत्य पुढं अण्णा सुद्धा नतमस्तक झाले आणि या इहलोकाचा निरोप घेऊन निघून गेले आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण त्याकरता ही कीर्तन रूपी सत्संग आपण या ठिकाणी करत आहोत. अण्णांना 3 मुलं आहेत ना आणि मुली नाहीत. 3 मुलं आहेत. एक मुलगा डॉक्टर आहे, दोन्ही मुलं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये त्या ठिकाणी काम करतायत. बापाची परंपरा जिवंत ठेवली. माझ्या वडिलाची मिराशिला देवा तुझी चरण सेवा साधा. आनंद वाटला मला. का आनंद वाटला? एवढ्या मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणारी तुम्ही मंडळी या आपल्या परिसरामध्ये जर पाहिलं तर मला वाटतं एकही घर असं नसेल की त्या घरामध्ये मेडिकल क्षेत्रात मुलगी नाही अथवा मुलगा नाही. कोणी डॉक्टर आहे, कोणाचं मेडिकल आहे. 99% मुला मुली इथली मेडिकल क्षेत्रामध्ये आहेत. परंतु तुमचं एक वाक्य पाहून मला इतका आनंद वाटला. मला असं वाटलं की माझ्या विचाराशी कोणाचे तरी विचार जुळत आहेत आणि ते फक्त गजानन डॉक्टर आहेत. पण ते विचार मी आतापर्यंत माझ्या आईबापाचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच बाहेर पडत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि इथं आल्यावर त्यांनी सांगितलं महाराज मी एखाद्याच्या मैतीला जरी निघालं तरी आईबापाचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर निघत नव्हतो. अरे याच्यापेक्षा संस्कृती अजून काय असावी, याच्यापेक्षा श्रीमंती मोठी काय असावी. आणि खरं सांगू का, ही तर श्रीमंती उपयोगीला येते आणि ही तर संस्कृती उपयोगीला येते. यात श्रीमंतीनं आणि यात संस्कृतीनं एक दिवस असा येतो की हा समाज आपल्याला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहत नाही, डोक्यावर घेऊन नाचतो. तुम्ही ना नफा ना तोटा या तत्वावर आता ऊसतोडी कामगारांची सेवा करतायत. किती मोठं पुण्याचं काम आहे. याला शब्दच नाही या पुण्याला. फक्त एकच म्हणेल भगवंता असा मुलगा एखादा असावा, असा मुलगा एखादा असावा की त्याचा त्रैलोक्यामध्ये गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा. चांगल्या कर्तृत्वाचा हा प्रसाद आहे बघा. चांगल्या संस्कृतीचा हा प्रसाद आहे, संस्काराचा हा प्रसाद आहे. असो चौगुले परिवाराचा असणारा आधार त्या 4 भावंडांचा आधार गेला. त्यांना बहिणी 3 होत्या ना, त्यांच्या 3 बहिणींचा आधार गेला. परंतु शेवटी नाविलाज आहे. आले देवाजीच्या म्हणून तेथे कोणाचे चाले ना. मला सांगतात एवढी मोठी जरी सत्ता असली, अगदी जगाच्या पाठीवर त्यांच्यासारखा श्रीमंत कोणीच नसू द्या, परंतु त्याही श्रीमंतीला एक दिवस देवाच्या पुढे नतमस्तक व्हावं लागतं. त्या अनुषंगाने त्या विचारानं तुम्हा
चौघा भावातला हा एक भाव निघून गेला. 3 मुलांचा बाप गेला, 3 बहिणींचा भाऊ गेला, एका आईचा मुलगा गेला, एका बहिणीचा भाऊ गेला आणि 3 भावाचा भाऊ मावळ. परंतु नाविलाज आहे, भगवंतानं ज्या दिवशी आपल्याला इथं जन्माला घातलं त्याच दिवशी मरेपर्यंतचा आपला 7-12 तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यात काहीही बदल नाही, काहीही बदल नाही. जन्माले बाळे जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी जन्म होतो ना त्याच दिवशी आपला मृत्यू लिहून ठेवलेला असतो. फक्त प्रयत्न करणं आपलं काम आहे. यश द्यायचं त्याच्या हातात आहे. प्रयत्नच नाही तर यश नाही, प्रयत्न नाही तर यश नाही. तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले. मग मुलगा विशाल असो, तुमचं नाव गणराज आहे, तुम्ही गणराज असो अथवा विवेक असो. बघा, विवेकाशिवाय विशालता प्राप्त होत नाही आणि विशाल विवेक अंतःकरणामध्ये प्राप्त झाल्याशिवाय गणराजाची कृपा होऊ शकत नाही. आणि एवढी कृपा प्रदान करण्यासाठी रामाच्या दासाच्या पोटी जन्माला आल्याशिवाय 4 चौघामध्ये ही प्रसिद्धी मिळवता येत नाही. म्हणून तुम्ही रामदासाच्या पोटी जन्माला आले, विशालत्व प्राप्त केलं, विवेकत्व प्राप्त केलं आणि गणाचं तत्व तुम्ही जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त केलं. म्हणून तर चौगुले परिवाराची इतकी मोठी त्या ठिकाणी परमात्मा रती महरती लेकरपुटी जन्माला आली. नाहीतरी अनंत जन्माच्या पुण्याई शिवाय जीवनामध्ये चांगल्या गोष्टी मिळत नाहीत, चांगली फलप्राप्ती होत नाही. आणि एवढा मोठा त्या ठिकाणी हा मुक्तीचा मार्ग तुम्हाला दाखवला तुमच्या बापानं. सेवेचा मार्ग दाखवला आणि सेवेचा मार्ग दाखवून स्वतः निघून गेले. आणि तसंच असतं मोठ्या माणसांचं, तसंच असतं. नाहीतरी मोठ्या माणसानं चांगल्या माणसानं जास्त दिवस राहू नये. जाई चमेलीचं गुलाबाचं फुल असतं त्या विधीला जर ते 10-20 वर्षे राहिलं तर त्या विधीला जास्वंदीच्या फुलानं 10
आपलं सुगंध राहील का? नाही ना. जर त्याचा सुगंध कसा आहे हे जर जगाला कळायचं असेल तर त्या फुलाला वेलीपासून तुटलंच पाहिजे. त्या फुलामध्ये आणि वेलीमध्ये अंतर पडलंच पाहिजे आणि कुणीतरी त्या फुलाला तोडणार भेटलंच पाहिजे. याचा अर्थ त्या फुलाचा मृत्यू झालाच पाहिजे. त्याच्याशिवाय सुगंध दरवळणार नाही रे, दरवळणार नाही. तसंच असतं. आपल्या आईचं तसंच आहे, जन्मदात्या बापाचं तसंच आहे. संत असो, ग्रंथ असो, भगवंत असो, प्रत्येकाच्या जीवनात हेच आहे, हेच आहे. हे बघा, व्यवहारातलं सांगतो, अगरबत्तीचा सुगंध कसा आहे हे जर पाहायचं असेल तर काय करावं लागेल? अगरबत्तीला जळावं लागेल, अगरबत्तीला पेटवावं लागेल. ज्या दिवशी त्या अगरबत्तीला पेटवतो काही क्षणात त्या अगरबत्तीचा मृत्यू होतो. एवढीशी ईदवरच काडी असते, परंतु ती ईदवर काडी आपल्या पूर्ण बंगल्यामध्ये सुगंध देऊन निघून जाते, निघून जाते. आणि 2 दिवस त्या अगरबत्तीचा पण नाव घेतो. चांगली अगरबत्ती होती, सुगंध दिला. अरे तुला तिला सुगंध दिला, पण तुला सुगंध देण्यासाठी तिला जळावं लागलं. याचं काय, याचं काय? तेच जीवन आपल्या आईच असतं, तेच जीवन आपल्या जन्मदात्या बापात असतं. लेकरांचं जीवन रेग रूपाला लावायसाठी त्यांना त्या ठिकाणी त्या अगरबत्ती सारखं जळावं लागतं, तिळतिळ तुटावं लागतं, पोटाला चिमटे घ्यावं लागतात. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, मनशा, कामना, तृष्णा बाजूला ठेवावं लागतात. बऱ्याचदा स्वतः उपाशी राहतात, परंतु पाळण्यामध्ये झोपलेल्या लेकराला कधी उपाशी राहू देत नाहीत. अंगणामध्ये खेळत असलेल्या लेकराला कधी उपाशी राहू देत नाहीत. रानावनात काम करणाऱ्या अथवा सर्व्हिस करणाऱ्या शिकणाऱ्या मुलाला कधी काही कमी पडू देत नाही. ती भूमिका ज्यांची असते ना, ती फक्त आणि फक्त तुमच्या माझ्या आई बापाची असते, आई बापाची असते. बऱ्याचदा बापाच्या अंगावर कपडे नवीन नसतील, पण लेकराच्या अंगावर कधी जुनी कपडे तुम्हाला दिसणार नाही. ही भूमिका बापाची असते, बापाची असते. भाऊ विजेसारख्या सणाला मुलगी घरी येते. दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये शिकणारा मुलगा दिवाळीसारख्या, दसऱ्यासारख्या सणाला घरी येतो. आणि बाप तर दुसऱ्याच्या इथं सालारी असतो. परंतु ज्यावेळेस मुलगी घरी येते, मुलगा घरी येतो, येण्याच्या आधी मुलाची गरज काय आहे, त्याला काय आवडतं, मुलीला काय आवडतं, ती दोन्ही त्या ठिकाणी मुलगा आणि मुलगी घरी येण्याच्या आधी त्यांच्या आवडीच्या सगळ्या वस्तू घरामध्ये तयार असतात. हे फक्त आईनच करावं. हे
माझ्या लेकीला काय आवडतं? आई बापाचा विचार होतो. माझ्या मुलाला काय आवडतं? आई बापाचा विचार होतो. आणि मुलगा घरी येण्याच्या आधी त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ, आवडीच्या वस्तू घरी हजर असतात. 2 दिवसानं मुलगी माहेरपणासाठी घरी येणार आहे. ती येण्याच्या आधी माझ्या लेकीला खायला काय आवडतं, नेसायला काय आवडतं, तिला कुठल्या कलरची साडी आवडते, हा सुद्धा विचार आईनच करावा. आईनच करावा महाराज. पण आई आहे तो गेल्याच्या नंतर त्या लेकीचा, त्या मुलाचा विचार करणार, इतका विचार करणार कोणी नसतं राजा. कोणी करत नाही एवढा विचार. थोडस क्षमा मागून बोलतो. आई गेल्याच्या नंतर मावशीनं कितीही जीव लावू द्या, कितीही प्रेम करू द्या, कितीही जीव लावू द्या, परंतु आईच्या प्रेमाची सर मावशीला येत नाही, येत नाही. आपली म्हण आहे, आई मरो मावशी मरो. मावशी विचार करते माझी मुलं काय, बहिणीची काय. जीव लावते ती, नाही असं नाही, लावते ती जीव. शेवटी तीही कुणाची तरी आई आहे. ती विचार करते माझ्या बहिणीची मुलं काय, माझी मुलं काय. अगदी बिंबीच्या देठापासून आई गेल्याच्या नंतर बहिणीच्या लेकरांना ती मावशी जीव लावते, परंतु आईच्या प्रेमाची सर येत नाही. बरं, येत नाही. बाप गेल्याच्या नंतर 3-3, 4-4 चुलते लेकराला मांडीवर घेतात. भावाची मुलं काय, माझी काय. चेहऱ्यावरून हात फिरवणार, त्याला आधार देणार, प्रत्येक वेळी त्याच्या संकटाला उभा राहणार, बापाप्रमाणे आधार देणार. पण बापा इतका आधार देता येत नाही. ते बापच आहे. बाप गेल्याच्या नंतर चुलते हे बापच असतात, परंतु बापाची भूमिका ही बापानच पार पाडावी, त्याची जागा कोणाला घेता येत नाही. एवढा मोठा अधिकार अंतःकरणामध्ये असतो, एवढी मोठी सात्विकता त्याच्या अंतःकरणामध्ये, आईच्या अंतःकरणामध्ये, बापाच्या अंतःकरणामध्ये असते, जिथं देवही नतमस्तक होतो. ग्रंथांनी शरणांगती ज्यांच्या जवळ पत्करली, संतांनी सुद्धा कमीपणा ज्यांच्या प्रेमाच्या पुढे घेतला, ज्यांच्या आधाराच्या पुढे, देवही निराधारी होतो. देवाला आधार तेवढा देता येत नाही, एवढा मोठा आधार बापाच्या अंतःकरणात आणि आईच्या अंतःकरणात आहे. पण करता काय राजा हो, यांनाही एक दिवस हे विश्व सोडून जावं लागतं. कारण जाणं हा शरीराचा स्वभाव आहे. जाणं हा शरीराचा स्वभाव. जे जाणार आहे त्याचं नाव शरीर आहे. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे,
शरीर शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जाणार आहे म्हणून आहे तोपर्यंत या तोंडाने कधी कोणाला वाईट बोलू नका रे, वाईट बोलू नका, कधी कोणाचं वाईट चिंतू नका रे राजा, चिंतू नका. हा प्रेम देणारी आई आहे तोपर्यंत तुम्ही श्रीमंत आहात, आधार देणारा बाप आहे ना तोपर्यंत तुम्ही श्रीमंत आहात. एकदा निघून गेल्यावर राजा तुम्ही पोरके होणार आहेत रे, पोरके होणार आहेत. ते आहेत तोपर्यंत त्यांची कृपा असते. महाराज सांगतात गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची कृपा असते. अरे चांगल्या चांगल्याला जावं लागलं, आपलं दुकान कुठं मागता, युगानुयुगे तपश्चर्या करणाऱ्या महात्म्यांना जावं लागलं रे. अनेक गेले. अरे महान पतिव्रता सीता मातेला सुद्धा 6 महिने 27 दिवस उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. जुन्या रामायणाची आठवण करून पराधीन आहे जगी
खाली जीवन जगणार हे पारतंत्र्यातलं वैभव आहे, हे पारतंत्र्यातलं. त्याला स्वातंत्र्य का नाही रे राजा, नाही. स्वातंत्र्यच असतं तर रामाला वनवास घडला नसता. स्वातंत्र्यच असतं तर दशरथ राजाचा मृत्यू झाला नसता. स्वातंत्र्यच असतं तर वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आलेली बाळ मेली नसती. स्वातंत्र्यच असतं तर शबरीला त्या ठिकाणी वनवास घडला नसता. स्वातंत्र्यच असतं तर या जगाच्या पाठीवर जन्माला आलेल्या अनेक भक्त मंडळीच्या जीवनाचा वनवास झाला नसता. वनवास झाला नसता. हे बघा, एक वाक्य अंडरलाईन करून ठेवा. आपल्या आयुष्याचा सुगंध दरवळावा असं वाटत असेल तर आपल्या आयुष्याचा वनवास झालाच पाहिजे. वास झाला पाहिजे. वनवास झाल्याशिवाय सुंदर असा वास या कर्माचा येत नाही, या देहाचा येत नाही. अरे ज्यांच्या आयुष्याचा वनवास झाला, अरे त्यांचीच नावं आज आपण आदराने घेतोय रे राजे, आदराने. उत्तमचे बोले कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमचे बोले कीर्ती मागे, एका मरणीची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून आयुष्याचा वनवास झाला पाहिजे, तेव्हा आपल्या आयुष्याचा सुगंध दरवळतो. या सगळ्या संत मंडळीच्या आयुष्याचा वनवास झाला. अरे म्हणून तर आज त्यांची नावं आपण श्रद्धेने घेतोय. तिथे कितीही चांगला माणूस असू द्या, कितीही परोपकार करणारा असू द्या, फार झालं तर 10-20 वर्षे राहू दे त्यांचं, त्याच्या पुढे घेणार नाही. आता जर एखाद्या मुलाला विचारलं ना, तुझ्या पंजोबाचं नाव काय, नाही सांगता येणार, नाही सांगता येणार. तुझ्या खापर पंजोबाचं नाव काय, सांगता येणार नाही. पण आज कुणालाही विचारा, देहू गावामध्ये जन्माला आलेला जो महान महात्मा होता त्याचं नाव काय होतं, कुणीही सांगेल. त्यांचं नाव होतं श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम. पण आपल्याला वेळ कमी आहे, तितका वेळ नाही. अगदी दोरीतलं प्रमाण तुम्ही देत आहे. मी बरोबर वेळेत इथे आलो, आल्या बरोबर सुरुवात झाली पाहिजे होती, म्हणजे मला कमीत कमी 2-2.25 तास बोलायला मिळेल असं. आता तुम्हाला पुष्टी देणं गरजेचं आहे. ईश्वर विभूती केले दिगंबर, ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा राहिल्या त्या कीर्ती जगा. यांच्या आयुष्यात वनवास झाला राजा, म्हणून तर कीर्ती शिल्लक राहिली. आज माझ्या सकल संतांच्या मांजाळीचं नाव आदराने घेतोय, परंतु त्यांच्या जीवनात वनवास झाला. अरे त्यांच्याही जीवनात वनवास झाला. त्याला काय कारण होतं? त्याला कारणही फक्त देवच होता. तेही देवानं ठरवलं होतं की यांच्या जीवनात वनवास होणार आहे. मग देवानं ठरवलं, त्याच्यात कोणीही बदल केलेला नाही. आले देवा, आले देवा.
देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. काय झालं? घरी असा एक सुंदर कार्यक्रम ठेवला, काहीतरी निमित्त असेल कार्यक्रम ठेवला. सुंदर असा पाची पकवानाचा बेत तयार केला, अगदी स्वादिष्ट जेवण तयार केलं बरं का पवार बाबा. आणि लांबच्या पाहुण्यांना जेवणासाठी बोलवलं. लांबचे पाहुणे अगदी जिल्हा ओलांडून आलेत, असं समजा राज्य ओलांडून आलेत, तुमच्या विनंतीचा आदर राखून आले. आणि इथं आल्याबरोबर कळाला आपल्याला तर जेवणाला बोलवलंय, पण आपल्या आधीच पंक्ती शेजाऱ्यांच्याच बसल्या. आपल्याला बोलवलं कशाला? आपल्याला बोलवलं कशाला हे का नाही, हे ग्रामस्थांच्या लक्षात आलं पाहिजे होतं का नाही. पण अगदी येथेच त्यांनी भोजन केलं आणि ते बिचारे आलेले पाहुणे दारातूनच माघारी निघून गेले. पुण्य करता होय पाप म्हणून आलेल्या पाहुण्याला आधी आदर दिला पाहिजे, प्राधान्य त्याला दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना. तिथं कोणाचं काही चालत नाही. चांगल्या चांगल्याचं नाही चाललं राजा हो. आपल्यासारख्या वांगल्याचं कधीतरी भक्ती करणाऱ्याचं कसं चालायचं? ज्यांचं आयुष्यच फक्त देवासाठी होतं ना, आपलं आयुष्य फक्त पोटासाठी. इथं भर पोटासाठी पोटासाठी, याच्याशिवाय दुसरं काय करतो आपण? सकल संतांनी परोपकार केला, अरे त्यांनाही दुःख भोगावं लागलं जेव्हा. पण ही संत मंडळी जरी देहाने गेलेली असली ना, तर सुद्धा त्यांची कृपा आपल्यावर आहे बरं, हे मान्य करावं लागेल. ज्याप्रमाणे प्रेम देणारी आई निघून जाते, आधार देणारा बाप निघून जातो, आणि घरातल्या भिंतीला लावलेल्या फोटोच्या पाया पडतो आणि एखादं काम करायला निघून जातो, माघारी येताना काम पूर्ण करून येतो. आपण तसंच माघारी येत नाही. म्हणजे फोटोतल्या बापाची, फोटोतल्या आईची सुद्धा आपल्यावर कृपा होते. एवढं मोठं सामर्थ्य त्यांचं असतं, सामर्थ्य त्यांचं असतं. या जीवनात घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. आता ओघानं विषय आला म्हणून बोलून जातो, आणि तो दृष्टांतही आठवला म्हणून बोलून जातो. आणि तो समाजाला लागून दृष्टांत आहे, समाजाला लागून आहे. मी स्वतः त्या प्रसंगाचा साक्षीदार आहे. यानं त्यानं सांगून याचं त्याचं ऐकून हा दृष्टांत तुमच्याकडे मी मानणार नाही. मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला दृष्टांत तुमच्याकडे मानणार आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या पुढे बसलेल्या या सगळ्या समाजाला लागून आहे. तो बिदर, बिजापूर, गुलबर्गा, कर्नाटक त्या परिसरामध्ये मी अगदी 30-35 वर्षापासून तिकडे कीर्तनाला जातो. आणि त्या परिसरामध्ये फार मोठमोठाले अखंड हरिनाम सप्ताह होतात. आणि एका श्रीमंत कुटुंबाच्या घरी सप्त्याचं नियोजन असायचं. थोडं थोडं पुढं सारखा इकडे तिकडे बसलेली मंडळी ऐका, पुरुष वर्ग उभं राहिलेले ना, समोर लय भरपूर जागा आहे. इथे साईडनी या, समोर या. आपल्याला फार जरा एक 15-20 मिनिटं कीर्तन आपलं होईल, नंतर थांबणार आहोत. महिला मंडळी सारखा एका श्रीमंत कुटुंबाच्या घरी सप्त्याचं नियोजन. तिथं गेल्याच्या नंतर, कीर्तन संपल्याच्या नंतर यथेच्छ भोजन घालावं त्या कीर्तनकाराला, आणि त्या नवरा बायकोनं पडवून बसावं आणि कीर्तन करायला विचारावं, महाराज तुम्हाला दक्षिणा किती द्यायचा? महाराजांनी सांगावा आणि तेवढा दक्षिणा त्यांनी द्यावा. ही सत्य वस्तुस्थिती सांगतोय, अतिशोक्ती नाही, किंवा तुम्हाला पटावं म्हणून सांगत नाही. मग महाराजांनी किती आकडा सांगू द्या. कोंडे महाराज, हा माझा अनुभव आहे. 10-12 वर्ष मी कीर्तन त्यांच्या घरी केलं. अर्ध्या एकराचा मंडप दिलेला असायचा, आणि परिसरातले सगळे त्या ठिकाणी गायनाचार्य त्या परिसरातले आणि महाराष्ट्रातले मोठमोठाले कीर्तनकार तिथं असायचे. आणि आईवडिलांच्या पुण्याने, माझ्या प्रारब्धाने माझा नंबर त्या कीर्तनकारांमध्ये लागायचा. इतक्या मोकळ्या मनाची ती माणसं. एका बाजूने महिलांची रांग असायची टाळी घेऊन, एका बाजूने पुरुषांची रांग असायची. हजारो टाळकरी असायचे, हजारो टाळकरी, 5-5 हजार वाचक त्यांच्या त्या सप्त्यामध्ये असायचे. आणि तशा कीर्तनाला मला संधी मिळायची.
तसं मी नशीब घेऊन जन्माला आलोय बर का. डॉक्टर गणराज, मी नशीब घेऊन जन्माला आलोय. का नशीब घेऊन जन्माला आलोय? मी महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांमध्ये कीर्तनाला जातो आणि नशिबानं पुढच्या वर्षी माझी 2 कीर्तनं दुबईला आहेत. दुबईला 2 कीर्तन आहेत. संध्याकाळचं जागराचं आणि सकाळी काल्याचं कीर्तन. जागर आणि काला. तसं त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आणि त्यांनी विचारावा दक्षिणा तेवढा महाराजांनी सांगावा आणि देऊन टाकावा. हजारो महिला, हजारो पुरुष असायचे, 5-5 हजार वाचक असायचे. दुर्भाग्य, त्या सप्त्यातला हरिपाठ चालू होता. रात्री 9 ते 11 कीर्तन होतं. संध्याकाळचा हरिपाठ चालू होता. हरिपाठ संपत आलता आणि हरिपाठातला अभंग चालला होता. समाधी संजीवन हरिपाठ. माझा शब्द उच्चारता पुरुषाच्या रांगेत उभा राहिलेला त्या सप्त्याचे मालक कोसळले गेले खाली. चालू हरिपाठात कोसळले. 45-50 वर्षाचा तरुण असेल, कोसळला गेला आणि महिलांच्या रांगेमध्ये त्याची पत्नी उभा राहिली होती. पळतच आली. आपले पती पडले. हरिपाठ चालू असताना कोसळले. धावतच आली. नवऱ्याचं डोकं उचललं, मांडीवर ठेवलं, पदराने चेहरा पुसला. घामाघूम झालता पती. आणि काही मिनिटात तिच्या लक्षात आलं आपले धनी गेले. खरं सांगू का, तुमचं सगळ्यात मोठं वैभव म्हणजे तुमचा पती असतं, हे कधी विसरू नका. तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती. तुमच्या अंगावरचा एकही दागिना तुमच्यासाठी नसतो, तर तुमच्या पतीच्या नावानं असतं, हे कधीच विसरायचं नाही. ज्या दिवशी तुमच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जाईल, गळ्यातलं मंगळसूत्र तुटल्या जाईल, हातातल्या बांगड्या फोडल्या जातात, पोटातली जोडवी काढल्या जातात, त्याच दिवशी तुम्ही मृत होत असता. त्याच दिवशी तुम्ही जिवंत असणे मेल्यात जमासता, कधी विसरू नका. बांग तुमचा असतो, परंतु तुमच्या बांगामध्ये भरलेलं कुंकू तुमच्या नवऱ्याच्या नावानं असतं, याचा कधी विसर पडू देऊ नका. गळा तुमचा असतो, परंतु तुमच्या गळ्यामधलं मंगळसूत्र तुमच्या नवऱ्याच्या नावाचं असतं, हे कधी विसरू नका. बोट तुमचे असतात, परंतु तुमच्या बोटातली जोडवी सुद्धा तुमच्या मालकाच्याच नावाचे असतात. हात तुमचा असतो, परंतु तुमच्या हातातल्या काचेच्या बांगड्या सुद्धा त्याच्याच नावाच्या असतात रे, त्याच्याच नावाच्या असतात. ज्या दिवशी तो गेला हे कळतं, त्या दिवशी तुमच्या हातातल्या बांगड्या फोडल्या जातात. कपाळाचं कुंकू असं तळ हातानं पुसल्या जातं, बोटातली जोडवी काढल्या जातात, गळ्यातलं मंगळसूत्र तोडल्या जातं, कानातलं काढून घेतल्या जातं, तुमच्या अंगावर एकही दागिना ठेवल्या जात नाही. मग त्या सौभाग्यवतीला कळालं, माझा कुंकवाचा धनी मला सोडून गेला. हे काव्य आहे. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला सोडून. हे तिला कळालं महाराज. कळता क्षणी शांत पडलेल्या नवऱ्याला मिठी मारली आणि तीही त्याच ठिकाणी गतप्राण झाली. माझ्या डोळ्यापुढचा प्रसंग सांगतोय तुम्हाला. पती गेले हे कळालं, गतप्राण झाले. गतप्राण. वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मविभूत ब्रह्मनिष्ठ आमचे तुंडा महाराज देगलूरकर गेले हे आईसाहेबांना कळालं. महाराज गेले, कळता क्षणी देह ठेवला. तिचं नाव पतिव्रत. त्या सप्त्याच्या मंडपामध्ये प्रसंग घडला. माझे पती गेले ना, काय अर्थ आहे माझ्या जगण्याला. नवऱ्याला मिठी मारली आणि महाराज तीही तिथंच गतप्राण झाली. पखवाज वाजवण्यासाठी एकुलता एक मुलगा उभा होता. पखवाज वाजवत होता तो. पुरुषांच्या रंगीत बाप होता. पडला खाली, कोसळला.
महिलांच्या अंगी ताई होती, बापाला मिठी मारली तीही गेली. चौथं माणूस त्यांच्या कुटुंबात नव्हतं. कोट्यावधी रुपयाची इस्टेट होती आणि एवढ्या मोठ्या इस्टेटचा वारसदार एकुलता एक मुलगा होता. तो पकवाज वाजवीत होता. स्वतःच्या हाताने दररोज त्या लेकराला घास भरवणार, कारण तेवढाच होता. नाही, दुसरा मुलगा नाही, तेवढाच. दररोज त्या आईने मुलाला घास भरवावा. लाडानं जीवन जगलेला मुलगा आणि त्या मंडपामध्ये आई गेली, बाप गेला. प्रसंग डोळ्यापुढे उभा करा. काय कठीण अवस्था त्या मुलावर बेतली असेल महाराज. मुलाच्या डोक्यावर परिणाम झाला, मानसिक झटका बसला, परिणाम झाला आणि आई बाबा आई बाबा आई बाबा म्हणून इकडं तिकडं फिरू लागला. वेडा झाला, वेडा झाला. साहजिक आहे. तो सगळ्या अंत्यविधीचा कार्यक्रम गावकऱ्यांनी आटपला. अंत्यविधी झाला आणि त्या बंगल्याच्या गेटच्या पुढे मुलानं येऊन उभा राहावं आणि मोठमोठ्यानं आई आणि बापाच्या नावानं हाक मारावी. कारण त्याने अनेक कीर्तन प्रवचन ऐकली होती. कदाचित त्याला असं वाटलं असावा, या मृत्यूलोकातल्या संतांनी वैकुंठातल्या देवाला बोलावल्या, देवही येतो. मग मी अनेक कीर्तन प्रवचनामध्ये ऐकलंय, आई देव असते, बाप देव असतो. मग माझ्यासारख्या लेकराने जर माझ्या गेलेल्या आईला गेलेल्या बापाला बोलवलं तर माझा बाप येईल, माझी आई येईल ना, येईल. मला जी आशेनं त्या लेकरानं त्या बंगल्याच्या गेट पुढे उभा राहावा, घराकडे हात करावा आणि आईला हात मारावा. हा प्रसंग मी स्वतः पाहिलाय. अर्थात त्याची भाषा ही कर्नाटकी होती. कर्नाटकी भाषेमध्ये आईला काय म्हणतात? आवा म्हणतात, ठीक आहे ना. यम्मा म्हणतात, यम्माई म्हणतात, म्हणता ना यम्मा. मग त्या लेकरानं आईला हाक मारली, नुदायम्मा. ही लँग्वेज कर्नाटक मधली आहे ना. कदाचित हा अर्थ सगळ्यांना उमगला नसेल. और बाबा एवढा मोठा हातभर कागद भरलाय, ते गाणं मी लिहून घेतलं. वेड्या मुलाच्या मुखातून नकळत पडलेलं हे काव्य, नकळत पडलेलं काव्य मी लिहून घेतलं आणि त्याचं रूपांतर मराठीत केलं. मराठीत या गाण्याचा अर्थ असा आहे, तू ये आई ये आई ये आई, तू ये आई ये आई ये आई, तू ये आई तू ये आई तू आई, तू ये आई
गेलेल्या आई बापाची कृपा वेळ लागलेल्या मुलावर झाली आणि आज कर्नाटक राज्यामध्ये त्या मुलाच्या नावानं या गाण्याची जाहिरात होतीये. मानसिक दृष्ट्या वेडा झालेला मुलगा, परंतु त्याच्या नावानं ते गाणं तयार केलं आणि आज त्याच्या नावाची जाहिरात कर्नाटक राज्यामध्ये होते. मला सांगायचं एकच आहे, गेलेले आईबाप सुद्धा लेकरांवर कृपा करतात. हाच त्याच्यातला अनुभव आहे राजा, हाच अनुभव आहे. म्हणून हा जन्मदाता बाप आहे तोपर्यंत कळला पाहिजे रे. इमानदारीने सांगा की कोण तुम्हाला तितकं निष्काम प्रेम देणार आहे, कोण तेवढा आधार देणार आहे. त्या बहिणीला विचारा, भाऊबीजेच्या दिवशी ज्याला ओवाळत होती तो तुझा भाऊ गेल्याच्या नंतर तुझ्या जीवनामध्ये किती दुःख आहे. लहान भावाला अडचणी आल्याच्या नंतर एखाद्या पर्वताप्रमाणे आधार देण्यासाठी निर्भीडपणे पुढे उभा राहायचा आणि धाकल्या भावाला म्हणायचा चिंता करू नको, मी आहे की, अरे मी आहे की. बाप गेला म्हणून काय झालं, बापाप्रमाणे आधार देणारा मी तुझा थोरला भाऊ आहे की असं म्हणणारा ज्यावेळेस थोरला भाऊ निघून जातो त्या धाकल्या भावाला विचारा किती मोठं दुःख होतं, किती मोठं दुःख होतं. त्या पत्नीला विचारा कपाळाचं कुंकू पुसल्याच्या नंतर तुझा धनी निघून गेल्याच्या नंतर किती मोठं दुःख होतं. सांगता येत नाही राजा, सांगता येत नाही. म्हणून तुमच्या पाया पडतो. एवढी मोठी सत्ता जरी त्यांच्या अंतःकरणामध्ये असली, एवढं मोठं प्रेम जरी असलं ना, तर देवाच्या सत्तेपुढे त्यांचं काही चालत नाही, त्यांना जावं लागतं. त्या अनुषंगानं महाराज सांगतात, आले देवाजीच्या. कोणाकोणाचं चाललं नाही, किती मोठ्या सत्वशील राजांचं चाललं नाही अभंगाच्या द्रुपदा. अरे चंद्र तारा अरे
हरिचंद्र ताराराणी वाही गंगा घरी पाणी पांडवाचा सहकारी राज्याहुनी केले जुने हरिचंद्र ताराराणी वाही गंगा घरी पाणी ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली अण्णांच्या जाण्यानं तुम्हा सर्व चौगुले परिवाराला सर्व त्यांच्या मित्र परिवाराला ग्रामस्थांना आणि सतत त्यांच्याबरोबर जीवन क्रमण करणारी त्यांचा जो काही अतिशय जवळचा मित्र परिवार आहे मग ते योगासनाच्या माध्यमातून जवळ आलेले असो सामाजिक कार्याच्या दृष्टीने पारमार्थिक कार्याच्या दृष्टीने जवळ आलेले असो शेवटी नाविलाज आहे त्यांना जावं लागलेलं आहे जाता जाता परमात्म्याच्या चरणी गणपती बाप्पाच्या चरणी एकच विनंती करायची ववंता अण्णांना सद्गती प्राप्त हो देवाच्या चरणाजवळ जागा मिळव आणि वर्षानुवर्ष पुण्यस्मरणाची सेवा या कुटुंबाकडून अशीच घडावी पितरांच्या रूपानं अण्णांची समस्त कुटुंबावरती नातेवाईकांवरती पितरांच्या रूपानं कृपा राहावा अशा प्रकारची आशा व्यक्त करूया आणि अण्णांना तुम्हा सर्व जनता जनार्दनाच्या वतीने समस्त महाराष्ट्राचे वारकरी महामंडळ अहिल्यानगरच्या वतीने भावपूर्ण आदरांनी या ठिकाणी समर्पित करूया मध्ये महाराजांनी सांगितलेले आहे मोठमोठ्या लोकांना सध्या त्या ठिकाणी जावं लागलं परंतु एकच केलं पाहिजे प्रत्येकाने आपण जाणार आहोत किती दिवस राहणार आहोत आपण एक खुणगाठ सगळ्यांनी आपल्या मनाशी बांधून घेतली पाहिजे काय कोणती खुणगाठ आजचा दिवस हा आपल्यासाठी शेवटचा दिवस उद्याचा उगवणारा दिवस पाहू का नाही हे सांगता येत नाही एक अर्धा मिनिट घेतो वेळ संपलेली आहे म्हणून जाता जाता एकच विनंती करेल डॉक्टरांनी मला आल्याबरोबर सांगितलं महाराज असा एक संकल्प केलाय कधी कोणाला वाईट बोलायचं नाही कधी कोणाचं वाईट करायचं नाही वाईट चिंतायचं नाही महाराज सांगतात हेच खरं माणसाचं जीवन असतं याचंच नाव खरं जीवन तरी भला किसी का कर न सके बुरा किसी का मत करना फूल अगर बन ना सके तो कांटे बनकर मत रहना कांटे बनकर मत रहना सुख अगर देना सके तो दुख देकर मत रहना छाव अगर बनना सके तो धूप बनकर मत रहना धूप बनकर मत रहना भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना फूल अगर बनना सके तो काट बनकर मत रहना काट बनकर मत रहना आज संकल्प करा महाराज एवढ्या पोटतिडकीनं तुम्ही सांगितलं आमच्या पुढं आज आम्ही संकल्प करतो या बसल्या जागेवर धर्म मंडपात आजपासून वाईट विचार करणार नाही कोणाचं वाईट करणार नाही कोणाच्या रस्त्यामध्ये नाही फुलं टाकता येत नाही टाकणार पण काटे तरी पेरणार नाही एका वृक्षाच्या फांद्यानं प्रमाणे जीवन जगा एखाद्या जाईजी चमेलीच्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे जीवन जगा आणि 100 वर्षे शिळी म्हणून जगण्यापेक्षा 10 वर्षे जगा पण वाघ म्हणून जगा आणि परोपकाराचं जीवन जगा महाराज सांगतात मरावी परी कीर्ती राहावी अशा प्रकारची कीर्ती शिल्लक राहील ती कीर्ती अण्णांची शिल्लक राहणार आहे पण अण्णांना सद्गती प्राप्त व्हावी अशा प्रकारच्या आशा व्यक्त करूया आणि या ठिकाणी सेवा थांबूया विठ्ठल जय जय विठ्ठल
तुका म्हणे होई मज देवी काही संताची